राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर। सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाल्याचा उल्लेख। शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत, वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या, खाद्यतेलाचा कमी वापर करा, नरेंद्र मोदी यांचं देशवासियांना आवाहन। नाशिक जिल्ह्यातील तापमान 42 अंशांवर पुढील 48 तासांसाठी उष्णतेचा अलर्ट जारी। तीव्र उकाडा आणि झळा कायम राहण्याची शक्यता, प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाच्या वाऱ्यामध्ये वाढ, तापमान तब्बल 45 अंशांच्या पुढे। वाढत्या उष्णतेच्या लाटेनं जनजीवन विस्कळीत, प्रशासनाकडून जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी। विदर्भामध्ये पुन्हा तापमानामध्ये वाढ, अकोला 45 तर अमरावती शहराचं तापमान 44 अंशांवर। काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचाही सामना करावा लागू शकतो, हवामान विभागाच्या वतीनं अंदाज। राज्यामध्ये पुन्हा उष्णतेची लाट सदृश्य स्थिती, मध्य महाराष्ट्रामध्ये उष्णतेची तीव्रता अधिक। पुढील 5 दिवसांमध्ये तापमानामध्ये 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद शहरामध्ये दूषित पाण्याचा संताप, तर नागरिकांनी नगर परिषदेमध्ये अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। वाशीमध्ये विनंती बदली प्रकरण, विनंती बदल्यांवरून आता संशयाचं वातावरण। बदली केलेल्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देताना पोलीस अधीक्षकांसोबतचे फोटो। लोकशाही मराठीच्या हाती। मतीन पटेलचं नगरसेवक पद धोक्यात, सदस्यत्व रद्द करण्याची शक्यता। निदा खानला आश्रय देण्यात त्याच्या अडचणी वाढल्या। गडचिरोलीमध्ये विमानतळासाठी शेतजमीन देण्यास नागरिकांचा विरोध, प्राधिकरणाच्या पथकाकडून ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण रोखण्यासाठी शेतकरी शेतामध्ये पहारा देत आहेत। छत्रपती संभाजीनगर महापालिकेची आर्थिक कोंडी, उत्पन्न 30 कोटी तर खर्च 50 कोटींच्या घरात। पालिकेला दरमहा किमान 20 कोटींची तूट सहन करण्याची वेळ। जनगणनेच्या कामामध्ये टाळाटाळ केल्यास शिक्षकांवर गुन्हे दाखल होणार, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त अमोल एडगे यांचे निर्देश। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2 वर्षांमध्ये 70 मातांचा मृत्यू, सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या दरम्यान मृत मातांचं प्रमाण सर्वाधिक। दुर्गम आदिवासी भागातील आरोग्य सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। नंदुरबारमध्ये पेट्रोल पंप चालकांचा मनमानी कारभार, पेट्रोल पंप चालकांकडून इंधन वितरणावर मर्यादा, इंधनाचा पुरेसा साठा असूनही वाहन चालक त्रस्त। नागपूर 10,555 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरण्याची आवश्यकता, मुख्यमंत्री फडणवीसांकडून 2 कोटींपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा, मात्र शासन आदेश अद्यापही जारी नाही, शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण। भंडाऱ्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ, एका वृद्ध महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न, सर्व घटनेच्या निषेधार्थ महिला संघटनांची धडक, जिल्हाधिकाऱ्यांना महिलांनी दिलं निवेदन। नागरिकांच्या संतापानंतर प्रशासन जागे, चंद्रपूर जिल्हाधिकारी वसुमना पंत थेट रस्त्यावर, अपघात रोखण्यासाठी कडक पावलं उचलणार। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घोडाझरी कालवा फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया, उन्हाळी धान पिकांना धोका निर्माण। नालासोपाऱ्यामध्ये गटारावरील लोखंडी जाळी तुटल्यानं गटारामध्ये महिलेचा पाय अडकला, महिलेच्या पायाला गंभीर दुखापत, पालिकेच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित। तलावांचे संवर्धन करण्यासाठी तातडीनं आवश्यक उपाययोजना करा, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना दिले आदेश। नागपूरमध्ये महावितरणाची देखभाल दुरुस्तीची कामं करणाऱ्या ठेकेदारांचं काम बंद आंदोलन, यामुळे महावितरणाच्या मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीच्या कामाला लागलाय ब्रेक। छत्रपती संभाजीनगरातील सरपंच नियुक्ती स्थगिती प्रकरण, स्थगिती आदेशाचा मुद्दा आता सुप्रीम कोर्टामध्ये, पुढची सुनावणी येत्या शुक्रवारी होणार। मुंबईकरांवर पाणी संकट, जलाशयांमध्ये पाणी साठ्यात मोठी घट, 15 मे पासून 10% पाणी कपात करण्यात येणार। जलाशयांमधील पाणीसाठा घटल्यानं पालिकेकडून खबरदारी, सर्व नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन। कौटुंबिक वादामध्ये मुलाचा ताबा हस्तांतरित होऊ शकत नाही, ताबा देण्यापूर्वी मुलाच्या सर्वांगीण हिताचा विचार आवश्यक, नागपूर खंडपीठाचा एका प्रकरणामध्ये महत्त्वाचा निर्णय। वर्षभर सोनं खरेदी करू नका, पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला काँग्रेसकडून निषेध, त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित, युवक काँग्रेसच्या वतीनं झालमुरी वाटत आंदोलन। LLM CAT परीक्षेच्या प्रवेश अर्जाला मुदतवाढ, परीक्षेच्या प्रवेश अर्जाला मुदतवाढ, 15 मे पर्यंत मुदतवाढ, तर 7 जून रोजी होणारी CATची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय।
IAS IPS अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ. अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ. केंद्र सरकारच्या धर्तीवर निर्णय, तर महागाई भत्ता आता 60% होणार. अग्निवीर आणि सैनिक समान दर्जाचे नाहीत. मुंबई उच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारची माहिती. लोकशाही मराठीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट. सावकारी वाशामध्ये अडकलेल्या हताश शेतकऱ्याला सरकारचा मदतीचा हात. चंद्रपूरमध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश. नवी मुंबईमध्ये नेरूळ पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन. पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गाड्यांची केली तपासणी. शहराच्या प्रवेश गेटवर पोलिसांची नाकाबंदी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खरीपाचं क्षेत्र वाढलं. 1,15,000 मेट्रिक टनापेक्षा अधिक खतांचा साठा उपलब्ध. मोबाईल ॲपच्या माध्यमातून क्रिकेट बेटिंग घेणाऱ्यांवर चारक पोलिसांची कारवाई. क्रिकेट बेटिंग प्रकरणी तिघांच्या विरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये फरार मोबाईल चोर जेरबंद. आरोपीकडनं 10,000चा मोबाईल जप्त. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. पोलीस असल्याची बतावणी. ज्येष्ठ महिलेचे 3.55 लाखांचे सोने लंपास. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बायकोच्या अनैतिक संबंधाला कंटाळत जावयाची सासरवाडीमध्येच आत्महत्या. प्रियकरासह पत्नी, आई वडील आणि 4 जण अटकेत. सिडको MIDC पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. खारमध्ये रिक्षावर झाड कोसळून 3 मुली गंभीर जखमी. बांधकाम सुरू असते इमारतीच्या आवारातील झाड कोसळलं. संबंधित कंपनीवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं अपघातांची मालिका सुरू. परभणीमध्ये दैठणा ते माळसुन्ना रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वृद्धाचा मृत्यू. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी आसाममधील आदिशक्ती माता कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. यावेळेस दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची देखील उपस्थिती. युद्धाच्या तणावात इस्रायलचे महावाणिज्यदूत घृष्णेश्वरासमोर नतमस्तक. छत्रपती संभाजीनगरातील वेरूळ देवगिरी पाहून यानीव रिवाज भारावले. शुभेंदू अधिकारींच्या PAच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशातून एकाला अटक. अटकेची कोलकाता आणि उत्तर प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई. आखाती देशातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची पुन्हा परदेशवारी. 15 मेपासून मोदी युरोपीय देशांच्या दौऱ्यावर. तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी घेतली माजी मुख्यमंत्री स्टालिन यांची भेट. राजकारण हे निवडणुकांपुरतच असायला हवं. विजय यांनी स्टालिन यांची भेट घेत अनोखा संदेश दिला. आसामच्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी. हिमंत बिस्वा शर्मा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार. भारतीय जनता पक्षाच्या बैठकीमध्ये बिस्वा शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब. थोड्याच वेळात त्यांचा शपथविधी. युद्धजन्य परिस्थितीमध्ये इराणमधून 2,500 पेक्षा अधिक भारतीय मायदेशी परतले. भारतीय नागरिकांच्या मायदेशी परतण्यासाठी आणि सागरी व्यापार सुरळीत ठेवण्यासाठी समन्वयानं प्रयत्न सुरू. मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी घेतली माजी मुख्यमंत्री MK स्टालिन यांची भेट. गळाभेट आणि जंगी स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं वडोदरा सरदार धाम वसतिगृहाचं उद्घाटन. प्रकल्पामध्ये 1,000 मुलं आणि 1,000 मुलींसाठी वसतिगृह सुविधांचा समावेश. मध्यवर्ती भोजनगृह, ग्रंथालय आणि सभागृह यासारख्या सोयी सुविधा देखील उपलब्ध. सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला जवाहरलाल नेहरूंनी विरोध केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं टीकास्त्र. राम मंदिराचा देखील केला उल्लेख. निवडणूक संपतात संकट आठवलं का? मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादवांची टीका. निवडणुकीच्या काळामध्ये हजारो चार्टर विमानांनी प्रवास का केला? अखिलेश यादव यांचा भाजपवर संताप. मोदींना आता जाग आली का? काँग्रेस नेते हुसेन दलवाईंचा खोचक सवाल. राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून वहिनींचा पहिलाच दौरा. आम्ही वहिनींना उपमुख्यमंत्री म्हणून बोलावलं आहे. पुढच्या काळामध्ये निधी मिळवण्यात आम्ही यशस्वी राहू. सुनेत्रा पवारांच्या रायगड दौऱ्यावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रायगड विकास दौऱ्यावर. यावेळेस विविध विकास कामांचं त्यांनी भूमिपूजन केलं. सत्कार समारंभामध्ये अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा. मंत्री आदिती तटकरेंना अश्रू अनावर. कोल्हापूरमध्ये मनसे आक्रमक. शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी द्या. जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा. मोर्चामध्ये बैलगाडीसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी. हे फसलेलं परराष्ट्र धोरण आहे. काँग्रेस नेते सतेज पाटलांची पंतप्रधान मोदींवर टीका. मंत्री गणेश नाईकांनी घेतली नवी मुंबई पालिका अधिकारी आणि नगरसेवकांची बैठक. नाले सफाई आणि फेरीवाल्यांच्या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा.
विकास लवांडे यांच्या विरोधात अहिल्यानगरमध्ये धडक मोर्चा. संत महंतांबद्दल कथित बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आंदोलन. वारकरी बांधव टाळ मृदुंगासह आंदोलनामध्ये सहभागी. पश्चिम बंगालमधील विजयानंतर मुंबईमध्ये भाजप ॲक्शन मोडमध्ये. मुंबईच्या प्रत्येक प्रभागामध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या जिल्हाध्यक्षांना सूचना. शेतीसाठी पाणी उपलब्धता वाढवण्यास प्राधान्य द्या. जलसंधारण सिंचन क्षमतेसाठी यंत्रणांनी समन्वयानं काम करा. राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचे संबंधित प्रशासनाला निर्देश. विकास लवांडेंना तात्काळ अटक करा. वारकरी संप्रदायाच्या वतीनं पोलीस अधीक्षकांना निवेदन. वारकरी संप्रदायाकडून तीव्र नाराजी व्यक्त. विकास लवांडेंच्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्याचा दावा. जालना महापालिकेमध्ये स्थायी समितीच्या बैठकीदरम्यान वाद. एका ठरावाला मंजुरी देण्याच्या मुद्द्यावरून स्थायी समितीचे अध्यक्ष आणि काही भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी. काँग्रेस नेते नाना पटोलेंचं पंतप्रधान मोदींना पत्र. शासकीय दौऱ्यांमध्ये मोठ्या वाहन ताफ्यांचा वापर मर्यादित करा. नाना पटोलेंची पत्राद्वारे मोदींकडे मागणी. देशामध्ये इंधन आणि एलपीजीचा पुरेसा साठा. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती. सोलापूरमध्ये पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर निर्णय. पिण्याचा पाणीसाठा 30 ऑगस्टपर्यंत राखीव ठेवणार. जिल्ह्यामध्ये 60 ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा. पालकमंत्री जयकुमार गोरेंची माहिती. मतीन पटेलच्या मालमत्तांची चौकशी. 3 मालमत्तांच्या अनधिकृत बांधकामाबाबत नोटीसची मुदत आज संपणार. अद्यापपर्यंत मात्र कोणतीही कारवाई नाही. भिवंडी शहरामध्ये 13 आणि 14 मे रोजी पाणी कपात. पालिकेच्या वतीनं जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती. मराठवाड्यातील धरणांच्या जलसाठ्यामध्ये घट. 11 मोठ्या धरणांमधील जलसाठा 200 दशलक्ष घनमीटरनं घटला. तर वाढतं तापमान आणि बाष्पीभवनाचा परिणाम. उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन. भंडाऱ्याच्या जिल्हा परिषद शाळेमधील धक्कादायक प्रकार. मुख्याध्यापकांनी प्रत्यक्ष हजर नसताना 2 दिवसांआधीच लावली हजेरी. पालकांनी शिपायांची तक्रार. कारवाईची मागणी. कर थकबाकी वसुलीसाठी प्रत्येक झोनमध्ये 100 मालमत्तांची यादी तयार करा. सर्वात कमी मालमत्तांचं सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधामध्ये बडतर्फीची कारवाई होणार. छत्रपती संभाजीनगर आयुक्तांचे निर्देश. नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये मोठी अपडेट. पुणे ग्रामीण पोलिसांना प्रत्यक्षदर्शी मिळाला. पोलिसांनी 18 ते 20 गावकऱ्यांची साक्ष नोंदवली. अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी खुशखबर. महागाई भत्त्यामध्ये 2% पगारवाढीचा निर्णय. अधिकाऱ्यांना आता 60% महागाई भत्ता मिळणार. कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिराची दुरावस्था. कलाकारांना सहन करावा लागला मनस्ताप. रंगमंदिराच्या दुरावस्थेकडे लक्ष देण्याची केली मागणी. 1990च्या दशकातील सर्वात हिट गीतांपैकी एक. तुम तो ठहरे परदेशी. साथ क्या निभाओगे या गीताचे गीतकार झहीर आलम यांचं नागपुरात निधन. बुलढाण्यातील नांदूरमध्ये मान्सूनपूर्व कामं रखडली. पावसाळ्यामध्ये वीज पुरवठा खंडित होण्याची नागरिकांकडून भीती व्यक्त. अजूनही कोणतंही काम हाती न घेतल्यानं नागरिकांमध्ये चिंता. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण. निदा खानच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर. पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी केल्याचं समोर. धार्मिक विधीतून पीडितेचं मत परिवर्तन. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण. निदाचा मोबाईल क्लोनिंगसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवला. निदाच्या मोबाईलमधून अनेक रहस्य बाहेर येण्याची शक्यता. नागपूरमध्ये सोमनाथ स्वाभिमान पर्वाचं आयोजन. कल्याणेश्वर मंदिरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन. भाजपचे अनेक नगरसेवक कार्यक्रमात सहभागी. मराठवाड्यामध्ये उष्णतेची तीव्र लाट. छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान 40 ते 44 अंशांवर. कडक ऊन आणि उष्णतेनं नागरिक त्रस्त. उल्हासनगर पालिकेमध्ये मालमत्ता धारकांच्या समस्यांचं होणार निराकरण. तर दुबार टॅक्समध्ये मालमत्ता धारकांना दिलासा. 3 दिवसामध्ये मालमत्ता धारकांच्या समस्या सोडवणार. सोलापूरमध्ये पाणी प्रश्नावरून ठाकरे सेना आक्रमक. पदाधिकाऱ्यांचा पालिकेसमोर घागर फोडत निषेध. 8 दिवसामध्ये पाणी सुरळीत करण्याची मागणी. अन्यथा अधिकाऱ्यांना फरफटत नेण्याचा पदाधिकाऱ्यांचा इशारा. अवकाळी पावसाचा फटका. एपीएमसी बाजारामध्ये पालेभाज्यांचे दर वाढले. पालेभाज्यांची आवक घटली. दर वाढले. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचं बेमुदत आमरण उपोषण. प्रलंबित शेत रस्त्याच्या कामासाठी आमरण उपोषण. शेत रस्त्याचा निर्णय घेऊन काम पूर्ण करावं. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांची मागणी.
धाराशिवमध्ये तहसील कार्यालयामध्ये गर्दी, ज्येष्ठ नागरिकांची केवायसी साठी गर्दी, मानधन मिळत नसल्यानं वयोवृद्ध आर्थिक अडचणीमध्ये. मुंबईमध्ये 15 मे पासून 10% पाणी कपात, जलाशयांमधील पाणीसाठा घटल्यानं पालिका प्रशासनाचा निर्णय, नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन. जलजीवन मिशनच्या अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील योजना पूर्णत्वास, धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा, जिल्ह्यामध्ये कुठेही गंभीर पाणी टंचाई नाही. चित्रपट उद्योगासाठी प्रोत्साहन धोरणाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन, मंत्री आशिष शेलारांचा निर्णय, नवीन फिल्म सिटी आणि आधुनिक चित्रीकरण सुविधांवर दिला जातोय भर. पडद्यामध्ये 18 लाख रुपयांचे बंदी असलेले एसटीबीटी बियाणे जप्त, कृषी विभागाच्या भरारी पथकाची नाचणगाव येथे मोठी कारवाई, गोडाऊनमधून 1850 एसटीबीटी बियाणांचा पाकिटांचा साठा जप्त. भारतीय लोक आणि सोनं हे अतूट नातं, पुणे सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष अभय गाडगीळ यांचं वक्तव्य, कोणताही परिणाम व्यवसायावरती होणार नाही, लोक सोने खरेदी करत राहतील असा विश्वास. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनच्या 1164 योजनांना मान्यता, 702 योजना पूर्ण दाखवण्यात आल्या असून 9 तालुक्यामध्ये कागदावर कामं दाखवली, प्रत्यक्षामध्ये काम शून्य आणि निकृष्ट असल्याची माहिती आली समोर. मुंबई विमानतळावर कस्टमची मोठी कारवाई, प्रवाशांकडून 3.15 कोटींचं सोनं जप्त, दुबईहून मुंबईत आलेल्या 2 प्रवाशांना करण्यात आली अटक. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनचे 50% निधीचा अफरातफरी, तर निधी अभावी 1200 कोटींच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांवर गंभीर प्रश्नचिन्ह. सांगली शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये बोरगावमध्ये गावबंद आंदोलन, तर कामेर येथील शेतकऱ्यांचं एकदिवसीय लाक्षणिक उपोषण. वाळवा तालुक्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध, बोरगावमध्ये गावबंद आंदोलन, शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात एकदिवसीय उपोषण. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर एसटी उभारणार, 200 चार्जिंग स्टेशन, यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवणार असल्याची परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. 10वी परीक्षेतील गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप, शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर यांनी महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांसोबत साधला संवाद. वाढत्या तापमानाचा परिणाम चिमुकल्यांवर, पालकांची चिंता वाढली, धुळ्यामध्ये तापमान 44 अंशांवर पोहोचलं. नागपूरमध्ये पुन्हा तापमान वाढलं, रविवारी 40.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, उष्ण वाऱ्यामुळे उकाडा अधिक. विदर्भामध्ये अवकाळी पावसानंतर आता उष्णतेच्या लाटेचा इशारा, 14 आणि 15 मे रोजी अमरावतीसह विदर्भामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता, अमरावतीमधील तापमानाचा पारा 43 अंशांवर. पुण्यातील कल्याणीनगर स्काय लाऊंज या इमारतीमध्ये 10व्या मजल्यावर टेरेस फ्लॅटमध्ये आगीची घटना, तर टीव्ही, फ्रीज, एसी आणि इतर साहित्य जळून खाक, अग्निशमन दलानं पोहोचत आग विझवली. सोलापुरातील जुनी मिल कंपाऊंड परिसरामध्ये एका कारचा भीषण स्फोट, बंदुकीमध्ये वापरल्या जाणाऱ्या गंधकामुळे स्फोट झाल्याची माहिती, घटनेमध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी. जालन्यामध्ये अतिक्रमणांवर बुलडोझर, गरीबशाह बाजार बसस्थानक परिसरातील 40 अतिक्रमणं काढले. बुलढाण्यामध्ये लग्न सोहळ्यामध्ये थरारक घटना, वादळी वाऱ्यामुळे लग्न मंडप फोडून विद्युत तारांवर अडकल्यानं शॉर्ट सर्किटमुळे मंडपाला आग, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, आगीमुळे खालील दुचाकी जळून आर्थिक नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.